ती बरी आहे, पण चेहरा अगदी कोमेजून गेलाय तिचा. एक सांगू, म्हणजे मला अशी शंका येते की तिला दिवस नसतील ना गेले, कारण असं मळमळणं, चक्कर येणं त्याचीच लक्षणं आहेत. अमृतालाही तीच शंका होती, पण डॉक्टरांनी टेस्ट केली ती निगेटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टर म्हणालेत की ब्लड टेस्ट करूया, त्याचा रिपोर्ट आल्यावर मगच काय ते कळेल. ठीक आहे, हरकत नाही. आता बघूया, वाट बघूया आपण, कळेल आपल्याला काय झालंय ते. पण प्रेग्नन्सी टेस्ट जर का पॉझिटिव्ह आली असती तिची, तर किती मजा ना. आपल्या घरात 2-2 पाळणे हल्ले असते. नाही, मलाही खूप आनंद झाला असता, पण सध्या मला वेगळीच काळजी वाटते. काय हो, काय झालं? ही सावलीला जेव्हा चक्कर आली तेव्हा ती नीलशी बोलत होती. नील हल्ली कोणाशीच बोलत नाहीये. त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं. एक मिनिट, तुमच्या मनात काय चाललंय मला नीट सांगा. काय ते? त्या सानिकाचं श्राद्ध होतं, त्याला नील गेला होता, आपल्याला कोणालाही न सांगता. म्हणजे त्याचं आणि सानिकाचं नातं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण सानिकाला जाऊनही आता एवढा काळ लोटला. मग एवढ्या वर्षांनी अचानक हे सगळं असं. नील एकटा पडलाय ना, म्हणून गेला असेल जगन्नाथच्या घरी श्राद्धाला. ऐश्वर्या इथे नाहीये, खूप एकटं वाटत असेल त्याला. नाही, तो एकटा पडलाय हे तर निश्चित. आपण एक काम करूया बघा, म्हणजे तुम्हाला पटलं तर. हा, ऐकून घ्या. आपण ऐश्वर्याला फोन करूया, तिच्याशी बोलून घेऊया प्लीज. म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल तिला जर का वाईट वाटत असेल, पश्चाताप होत असेल, आणि तिला जर का घरी परत यायचं असेल, तर तिला बोलवून घेऊया ना घरी आपल्या. हा, नीलला बरं वाटेल, आणि काही झालं तरी सुद्धा आपल्या घराची ती सून आहे. तू पण कमाल करतेस तिलोत्तमा. तर नीलला बरं वाटेल म्हणून तू ऐश्वर्याला फोन करायला सांगतेस मला. अगं मग तीच ट्रीटमेंट तू ताराला का देत नाहीयेस? तिलाही संधी दे. काय बोलताय तुम्ही? ऐश्वर्या आणि ताराची तुलना करूच नका. तारा खोटारडी मुलगी आहे. लग्न आधी सुद्धा ती खोटंच बोलत होती, लग्न झाल्यानंतर सुद्धा ती खोटं बोलली. आपल्या सगळ्यांचा तिने विश्वासघात केला. ऐश्वर्याचं तसं नाही. ऐश्वर्या परिस्थितीच्या ओघात वाहवत गेली, आणि म्हणून तिने जे काय केलं ते केलं. तिला एक संधी देऊन बघूया ना. तिची बाजू काय ते ऐकून तरी घेऊया ना. फोन तरी करा ना. करतो. उचलत नाहीये ती. ठीक आहे, हरकत नाही. उचलेल. आपण पॉझिटिव्ह राहूया. हा, उचलेल. सारंग सर, अहो सोडा, काय करताय तुम्ही? सॉरी, उतावळेपणा नाही करायचा ना. थोडे दिवस लांब राहायचं. काय सांगावं, तुमची इच्छा पूर्ण होणार असेल तर? असं काय करताय? तुम्ही डॉक्टरांना विचारलं का ते ब्लड टेस्टचे रिपोर्ट आलेत की नाही? आपलं विचारणं झालं नाहीये त्यांना. विचारा. काय बघताय तुम्ही? विचारा ना त्यांना फोन करून. विचारतो. मला ना आतून असं वाटतंय की तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. बरं, माझं एक अजून काम होतं तुझ्याकडे. हो, सांगा ना. नक्की करतो मॅडम. मी मागे एका केस बद्दल बोलले होते तुला. हा, तुम्ही त्या दिवशी मला बोलले होते. त्या केसचे काही केस पेपर असतील ना हॉस्पिटलमध्ये? 100% असणार ना मॅडम. ते मला हवेत. मिळतील? मॅडम, फार जुनी कागद आहे ती. त्यासाठी सर्व जुन्या डिटेल्स ओपन कराव्या लागतील, आणि कुणाला काही संशय आला तरी फार मोठी रिस्क आहे. म्हणजे माझी चौकशी होऊ शकते, किंवा कदाचित माझी नोकरी पण जाऊ शकते. मग कोणाला कळेल असं काम करायचंच नाही. म्हणजे काम करायचं, फक्त कोणाला कळू द्यायचं नाही. हा, बरोबर आहे. पण कसं आहे ना मॅडम, मी गणितात असं शिकलोय की जादाचं काम
तर जास्तीचे पैसे. ठीक आहे, जादाचे पैसे मिळतील तुला. मग तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमचं काम एकदम मस्त होईल. चला येतो मी. थांब थांब थांब, जरा फोन दे तुझा. माझा फोन? घाबरू नको, काही होणार नाही, मी आहे. लावा नंबर. लाव 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 लाव. हॅलो, हॅलो हॅलो, डॉक्टर साखरे बोलताय का? कोण बोलतंय? काय काम आहे? डॉक्टर, माझे वडील खूप आजारी आहेत, तो खूप सिरियस आहेत, बेड रिडन आहेत ते. मी त्यांना हॉस्पिटललाही नेऊ शकत नाहीये एकटी. माझ्या मदतीला कोणीच नाहीये इथं. डॉक्टर प्लीज प्लीज माझी मदत करा. डॉक्टर प्लीज येऊन एकदा एक विजिट करा ना डॉक्टर. डॉक्टर, तुमची जी काही फी असेल ना, मी डबल फी देईन तुम्हाला, पण आता प्लीज या डॉक्टर. माझ्या वडिलांना बघा डॉक्टर, त्यांना काहीतरी होईल. प्लीज हेल्प डॉक्टर, प्लीज. ओके, आपलं नाव काय म्हणाला? माझं नाव सारिका. सारिका राजाराम. राजाराम माझ्या वडिलांचं नाव आहे. ओके, तुमचा ऍड्रेस सांगा, मी येतो. थँक्यू डॉक्टर. ॲड्रेस प्लीज नोट करून घ्या. ओके डॉक्टर, थँक्स.